नमस्कार. पत्रिकेमध्ये सर्व ग्रह एकीकडे आणि चंद्रग्रह एकीकडे, तर असं म्हणलं तर हरकत नाही. सगळे ग्रह चांगले असतील पण चंद्र जर खराब असेल तर मात्र जी काही सुख भोगायची मानसिक ताकद आहे त्या व्यक्तीची ती फार कमी पडते आणि ती क्षमता कमी पडते. त्यामुळे पत्रिकेतले ग्रहयोग ते क्लिक होत नाही. क्लिक झाले तरी ते भोगता येत नाही. पत्रिकेत जर चंद्र खराब असेल तर काय कराल? खराब म्हणजे नको त्या राशीत असेल, नको त्या स्थानात बसला असेल, नको त्या ग्रहांबरोबर बसला असेल. नको ते ग्रह म्हणजे पापग्रह, जसं शनी, मंगळ, राहू, केतू यासारख्या ग्रहांबरोबर बसला तर चंद्र खराब होतो. वृश्चिक राशीत गेला किंवा 6व्या, 8व्या, 12व्या घरात गेला तर चंद्र खराब होतो. तर अशा वेळी काय करायला हवं? तर चंद्र खराब असेल तर अशा व्यक्तींनी रात्रीचं जागू नये. चंद्रावरती नियमितपणानं ध्यान करावं. चंद्र म्हणजे आई. आईशी जर प्रेमानं वागलं, आईशी व्यवहार जर प्रेमाचा ठेवला, आईचे आशीर्वाद घेत राहिलात, आई तुमच्या प्रती कायम संतुष्ट राहिली तर चंद्र अनुकूल राहतो असं पत्रिका सांगते. पांढऱ्या वस्तूंचं दान करावं गरजू लोकांना. जसं पांढरं वस्त्र असेल, पांढरी साखर आहे किंवा तांदूळ आहे, अशा गोष्टी दान करता येतात. पांढऱ्या रंगाचे कपडे धारण करता येतात. मोती जे चंद्राचं रत्न आहे ते धारण करता येतं. या सर्व प्रकारच्या उपायांमुळे किंवा यापैकी जे जे उपाय करणं शक्य आहे त्या उपायांमुळे चंद्र अनुकूल होतो. मन सशक्त बनतं, चांगलं बनतं, उत्तम फळ देणारं मन बनतं. याचबरोबर मी असं म्हणेन की मनाची जी साधना करायला हवी, म्हणजे जसे मनाचे श्लोक म्हणायला हवेत असं मी म्हणेन. मनाचे श्लोक श्री रामदास स्वामींनी लिहिलेले आहेत. रोज त्या 10 श्लोकांचं त्यातल्या पठण आणि त्यावरती मनन करत राहिलात तर अनुकूलता वाढेल. हरिओम.